जय शिवराय सर्वांना. तर आजपासून ना आपण एंड सेमचा सिरीज चालू करणार आहे. एंड सेम मध्ये तुमचे चारही पण सब्जेक्ट कव्हर केले जाईल आणि चारही पण सब्जेक्टच्या नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करणार आहे. मागच्या वेळेस थोडंसं काही नोट्स काढल्या नव्हत्या गेल्या, पण ह्यावेळेस सगळ्या नोट्स काढून मी लवकरात लवकर त्या अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. तर आज आपण बघणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा युनिट 3. यानंतर आपण DSBDS कंटिन्यू करणार आहे. जशी पेपरची सिरीज आहे ना DSBDA, नंतर वगैरे जे बाकीचे पेपर असतील वेब टेक्नॉलॉजी, जो टाइम टेबल आला आपल्याला पेपरचा त्यानुसारच मी सिरीज कंटिन्यू ठेवणार आहे. तर आज फक्त युनिट 3 कम्प्लीट करतो मी आणि यानंतर मग आपण DSBDA बघणार. कळलं? तर आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा युनिट 3 चालू करणार आहोत. आणि जर का तुम्हाला नोट्स पाहिजे असतील ह्या, तर नोट्स टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेलं राहील आणि मी गुगल फॉर्मची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय, तर तुम्ही तिथून ह्या नोट्सला ॲक्सेस करू शकताय. कळलं? एकदम छान प्रकारे नोट्स बनवल्या, तुम्ही बघू शकताय. रेड पेन ब्लॅक पेननी ह्या नोट्स बनवलेले आहे. एकदम छान अक्षरामध्ये सगळ्या नोट्स, सगळे पॉईंट्स वगैरे सगळं कव्हर केलेलं आहे. तुम्ही असंच्या असं जरी पेपरमध्ये लिहून आले तरी तुम्हाला इझिली आउट ऑफ मार्क्स पडतील याची गॅरंटी मी देऊ शकतोय. फक्त तुम्हाला फॉलो करायचं या नोट्सला आणि सेम टू सेम अभ्यास करून हे लिहून यायचंय. कळलं? आता बघा काय पहिला प्रश्न. एक्सप्लेन मिन मॅक्स अँड अल्फा बीटा प्रूनिंग अल्गोरिदम फॉर ॲडव्हर्सरियल सर्च विथ एक्झाम्पल. कळलं? काय पहिला प्रश्न? एक्सप्लेन मिन मॅक्स अँड अल्फा बीटा प्रूनिंग अल्गोरिदम फॉर ॲडव्हर्सरियल सर्च विथ एक्झाम्पल. आपल्याला एक्झाम्पल घेऊन हे सगळं एक्सप्लेन करायचंय. मग पहिलं काय, आता मिनिमॅक्स अल्गोरिदम अँड अल्फा बीटा प्रूनिंग इन ॲडव्हर्सरियल सर्च. आता इंट्रोडक्शन मध्ये काय पहिले बघा. ॲडव्हर्सरियल सर्च is used in problems where multiple agents compete such as games. आता बघा, ॲडव्हर्सरियल सर्च आपण कुठं वापरतो माहिती का? जिथं मल्टिपल एजंट्स कॉम्पिट करतात. कम्पीट करणं म्हणजे काय की एका दुसऱ्याशी लढतात. आता म्हणजे काय, चेसचा गेम असो तर 2 अपोनंट्स असतात, बरोबर? चेसमध्ये 2 जण खेळतात. टिक टॅक टो जो गेम आहे आपण बघितलेला आहे, मी तुम्हाला दाखवतो. 1 मिनिट, मला फक्त पेजेस अरेंज करू द्या. मी तुम्हाला गेम दाखवतो, 1 मिनिट. आता बघा, आपण काय बघितलंय, चेसमध्ये पण समजा 2 जण खेळता, बरोबर? चेसमध्ये काय असतं, 8x8चा बॉक्स असतो असा, बरोबर? हा 8x8चा जो बॉक्स असेल समजा, त्या बॉक्समध्ये इथं काही व्हाईट पीसेस असतात या प्लेसमध्ये आणि इकडं ब्लॅक पीसेस असतात, बरोबर? हा चेस चालतो, बरोबर? चेसमध्ये पण इथं एक अपोनंट राहील तुमचा आणि इथं एक अपोनंट, 2 अपोनंट खेळतात. तसं टिक टॅक टो गेम आपण तर बघितलाच असं कसा राहतो. समजा एकाने काय केलं, पहिल्या प्लेअरनी 0 काढला, दुसऱ्याने क्रॉस काढला, मग तिसऱ्याने वापस 0 काढला, वापस क्रॉस काढलं, बरोबर? हा गेम बघितला असताना आपण टिक टॅक टो म्हणतो याला. कळलं? ह्या गेममध्ये आणि चेसमध्ये काय राहतं, ऑपोनंट्स असतात 2, बरोबर? मग ते जे अल्गोरिदम वापरतो आपण किंवा सर्च वापरतो, ॲडव्हर्सरियल सर्च, हे कोणत्या गेममध्ये यूज होतं? चेस, टिक टॅक टो. याच्यामध्ये काय होतं, एक प्लेअर जो राहतो तो काय करतो, आता समजा टिक टॅक टो मध्ये जो पहिला ज्याने ते केलंय, बरोबर, पहिला जो प्लेयर आहे तो काय करणार आहे. आता बघा मी तुम्हाला सांगतो, आपण हळूहळू जाऊया, आपण पूर्ण समजून घेऊया. पहिल्या प्लेयरने काय काढलं, समजा ओ. समजा तुम्ही काय काढलं, ओ काढलं, बरोबर? आता मी काय काढणार आहे, मी समजा क्रॉस काढलं, तुम्ही वापस ओ काढलं, तर मी तुम्हाला काय करणार आहे, मला सध्या काय करायचं, मला नाही जिंकायचं. मी जर का मला जिंकायचं असेल तर मग मी इथं क्रॉस करीन, कारण मला ही लाईन भरवायची ना. पण इथं मला नाही जिंकायचं, मला काय करायचं, तुम्हाला जिंकण्यापासून अडवायचंय. कळलं? तुम्ही काय करणार, आता तुम्ही इथं ओ करणार आहे ह्या प्लेसवरती, तर मग तुमची ही लाईन होऊन जाईल, तुम्ही जिंकून जाशाल. पण मला काय करायचंय, तुम्हाला जिंकण्यापासून अडवायचंय, मग मी काय करणार, इथं क्रॉस करणार, बरोबर? मग तुम्हाला इथं करता नाही येणार आहे, बरोबर? इथं मला जिंकायचंय का, मला पण जिंकायचंय, पण कसं जिंकायचंय की तुम्हाला आडून जिंकायचंय. कळलं?
मला माझं सेपरेटली क्रॉस नाही करत जायचं, मला तुमच्यामध्ये अडथळा म्हणून काम करायचंय. कळलं का इथपर्यंत? तेच लिहिलंय खाली बघा. एक प्लेअर काय करणार आहे, तुम्ही काय करणार आहे की तुम्ही स्कोअर मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न करणार आहे, तुम्ही जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे किंवा स्कोअर. पण मी पण स्कोअर मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न करीन का? नाही. मी काय करणार आहे, तुमच्या स्कोअरला कसं मिनिमाइज ठेवता येईल ते बघणार आहे. कळलं? द मिनिमॅक्स अल्गोरिदम अँड अल्फा बीटा प्रूनिंग आर कॉमनली यूज टेक्निक्स टू डिटरमाइन द ऑप्टिमल मूव्ह. म्हणजे हे मिनिमॅक्स अल्गोरिदम आणि अल्फा बीटा प्रूनिंग जी आहे ती कॉमनली यूज करतो आपण टेक्निक कशासाठी? ऑप्टिमल मूव्ह. ऑप्टिमल मूव्ह म्हणजे काय? अशी मूव्ह जी मूव्ह खूप, आपण नाही म्हणत का समजा जे लोक DSA सॉल्व्ह करतात त्यांना माहीत राहतं की ऑप्टिमल सोल्युशन काय असतं. असं सोल्युशन ज्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी, स्पेस कॉम्प्लेक्सिटी ही जास्त असते. कळलं? म्हणजे टाइम कॉम्प्लेक्सिटी ही 100%, स्पेस कॉम्प्लेक्सिटी पण 100%. कळलं का इथपर्यंत? ऑप्टिमल सोल्युशन म्हणजे असं सोल्युशन खूप, म्हणजे आपण कसं सांगू शकतो मी तुम्हाला की एकदम कमी टायमिंगमध्ये सॉल्व्ह झालेलं, किंवा मग याच्या परता दुसरा चांगला मूवच नाही खेळण्यासाठी, त्याला म्हणायचं ऑप्टिमल सोल्युशन. कळलं? आता बघा मिनिमॅक्स अल्गोरिदम काय असतं, आपण काय बघणार आहे आता? एक आपल्याला बघायचं मिनिमॅक्स, बरोबर, आणि दुसरं काय बघायचं अल्फा बीटा प्रूनिंग. ह्या दोन गोष्टी आपण ह्या क्वेश्चन मध्ये शिकणार. कळलं? आता पहिलं काय मिनिमॅक्स अल्गोरिदम. मग मिनिमॅक्स इज अ डिसिजन, मिनिमॅक्स काय? डिसिजन मेकिंग अल्गोरिदम यूज इन 2 players गेम्स. इट अज्युम्स दॅट, म्हणजे जे 2 प्लेअरचे गेम आहे जसं की टिक टॅक टो असन, चेस असन, त्यांच्यामध्ये मिनिमॅक्स अल्गोरिदम वापरलं जातं. आता एक प्लेअर काय करतो, मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न करतो जो स्कोर आहे किंवा मग जी युटिलिटी व्हॅल्यू आहे त्याला. असं लक्षात ठेवायचं फक्त की एक प्लेअर मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न करतो. मिनी आणि मॅक्स नावातच लिहिलंय. मीन एक काय आलंय तुम्हाला, मीन, आणि दुसरं काय आलंय मॅक्स. म्हणजे एक जण स्कोर मिनिमाइज करण्याचा प्रयत्न करीन ऑपोनंटचा आणि एक जण मॅक्सिमम कर. द अदर प्लेअर ट्राईज टू मिनिमाइज द युटिलिटी व्हॅल्यू. एक प्लेअर मॅक्सिमाइज आणि एक प्लेअर इथं मिनिमाइज असं ना, सॉरी मी ते लिहिलं, मिनिमाइज करण्याचा प्रयत्न करेन युटिलिटी व्हॅल्यूला. कळलं? वर्किंग प्रिन्सिपल काय आता? अ गेम इज रिप्रेझेंटेड ॲज अ ट्री स्ट्रक्चर. गेमला कसं रिप्रेझेंट करतो आपण? ट्री स्ट्रक्चर मध्ये रिप्रेझेंट करतो. टर्मिनल नोड्स काय करतात? कंटेन युटिलिटी व्हॅल्यूज. म्हणजे टर्मिनल नोड टर्मिनल नोड म्हणजे काय? समजा हे असं, हे जे नोड आहे ना, इथं युटिलिटी व्हॅल्यू राहतं, म्हणजे मीन, मॅक्सिमम, जी व्हॅल्यू राहील, समजा इथं 3 मिनिमम राहिली, मॅक्सिमम 4 राहिली, त्या व्हॅल्यू कंटेन करतं. कळलं? व्हॅल्यूज आर प्रोपोगेटेड अपवर्ड. मॅक्स नोड सिलेक्ट मॅक्सिमम व्हॅल्यू, मिनिमम नोड सिलेक्ट मिनिमम व्हॅल्यू. याचा अर्थ मी सांगतो तुम्हाला आता कळलं नसेल, पण एकदम इझी भाषेमध्ये आपण एक्सप्लेन करणार आहे. तुम्हाला कळलं नाही तर मला सांगत जा, आणि कमेंटमध्ये सांगत जा तुम्हाला लेक्चर कसे वाटताय काय. आपण एकदम लवकरात लवकर ह्या 10-12 दिवसात सगळी सिरीज कंप्लीट करून टाकणार आहे. तुम्ही जितका सपोर्ट करशाल तितक्या लवकरात लवकर आपण लेक्चर घेऊन येणार आहे आणि सगळं कंप्लीट करून टाकणार आहे. कळलं? आता बघा अल्गोरिदम स्टेप्स काय. जर का तुम्हाला वेगवेगळे मध्ये समजा की एक्झाम्पल्स पाहिजे असेल वेगळे माझ्याकडून सॉल्व्ह करून, की एक्झाम्पल घेऊन शिकव रिअल लाईफचे वगैरे, तर मी नक्की ते पण करेन तुमच्यासाठी. फक्त तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत जा की कसं करू शिकवायला पाहिजे मी वगैरे. सगळ्या गोष्टी तुम्हाला आवडतंय की नाही, म्हणजे मला कळलं कसं काय शिकवायचं. कळलं? जनरेट द गेम ट्री अप टू अ सर्टन डेप्थ. म्हणजे काय करायचं? गेम ट्री बनवायचं. अल्गोरिदमची पहिली स्टेप काय? गेम ट्री बनवायची. मग आपण काय केलं? गेम ट्री बनवली. मॅक्सिमम, मिनिमम, पहिला घेतलं मॅक्सिमम, नंतर मिनिमम, आणि ह्या युटिलिटी व्हॅल्यू, टर्मिनलला युटिलिटी व्हॅल्यू असतात 3, 5, 2, 9. कळलं? मग युटिलिटी व्हॅल्यूज ज्या असतात त्या लीफ नोडला प्रेझेंट असतात, बरोबर, आपण बघितलं. मग मिनिमॅक्स रूल वापरायचं. कळलं? इथं पण चुकलं, मिनिमॅक्स रूल वापरला आपण. मिनिमॅक्स काय? मॅक्सिमम जे राहतं ते मॅक्सिमम व्हॅल्यू चूज करण, मिनिमम जे राहतं ते मिनिमम व्हॅल्यू चूज करण. कळलं? कंटिन्यू अंटिल द रूट नोड गेट द फायनल व्हॅल्यू. आता मग इथं काय करायचं बघा, एकदम सोप्या भाषेत सांगतो मी.
मॅक्स, मीन आणि हे सगळ्या युटिलिटी व्हॅल्यूज आहे बरोबर, ज्या लीफ नोडला प्रेझेंट. मग मिनिमम काय करणार आहे, 3 आणि 5 मधनं मिनिमम व्हॅल्यू कोणती आहे, 3. मग मिनिममकडे कोणती व्हॅल्यू जाणार आहे, 3 व्हॅल्यू मिनिममकडे गेली बरोबर. इथून ह्या 3 आणि 5 मधून कोणती गेली, 3 वरती गेली. आता 2 आणि 9 मध्ये मिनिमम कोणती, 2. मग इथून कोणती वरती जाणार आहे, 2 बरोबर. मिनिममकडे कोणती गेली, 2. आता इथं व्हॅल्यू गेली आहे 3, इथं व्हॅल्यू गेली आहे 2, तर वरती मॅक्सिमम आहे. मग 3 आणि 2 मध्ये मॅक्सिमम व्हॅल्यू कोणती आहे, 3. मग मॅक्सिममकडे कोणती व्हॅल्यू जाईल, 3. कळलं का, कळलं. याला तुम्ही थेरीमध्ये कसं लिहिणार आहे, लेफ्ट मिनिमम व्हॅल्यू उचलणार आहे. म्हणजे इथं मिनिमम काय आहे, मिनिमम ऑफ 3,5. 3,5चं मिनिमम काय आहे, 3. वापस राईटमध्ये जे मिनिमम आहे इकडलं त्याच्याकडे काय आहे, 2,9 आहे. 2,9 मध्ये मिनिमम काय आहे, 2. आणि रूट जे आपलं त्याच्याकडे मॅक्सिमम आहे. मॅक्सिमम म्हणजे 3,2 मधून ज्या व्हॅल्यू खालून इथून 3 वरती गेलती, इथून 2 वरती गेलती, तर त्याच्यात मॅक्सिमम काय 3 आहे. झालं, फायनल रिझल्ट आला 3. ॲडव्हान्टेजेस काय आहे, हे ऑप्टिमल सोल्युशन देतं आपल्याला, सिम्पल अँड इझी टू अंडरस्टँड आहे, हाय टाइम कॉम्प्लेक्सिटी आणि एक्सप्लोर्स अननेसेसरी नोट्स. कळलं इथपर्यंत. आता आपण काय बघणार आहे, टाइम कॉम्प्लेक्सिटी काय असते याची, O(b)d असते, वेर बी काय ब्रांचिंग फॅक्टर आहे आणि डी काय डेप्थ आहे. ब्रांचिंग फॅक्टर आणि डेप्थ जर का तुम्ही काढली तर तुम्हाला इथे टाकली तर O ऑफ टाइम कॉम्प्लेक्सिटी भेटून जाईल. आता अल्फा बीटा प्रूनिंग काय बघा, अल्फा बीटा प्रूनिंग म्हणजे काय, आपण मिन मॅक्स बघितलं, आता अल्फा बीटा प्रूनिंग अल्गोरिदम आपल्याला बघायचं आहे. मग काय, अल्फा बीटा प्रूनिंग इज अन ऑप्टिमायझेशन टेक्निक फॉर द मिनिमॅक्स अल्गोरिदम दॅट रिड्युसेस द नंबर ऑफ नोड्स इव्हॅल्युएटेड बाय एलिमिनेटिंग ब्रांचेस दॅट कॅन नॉट अफेक्ट द फायनल डिसिजन. म्हणजे अल्फा बीटा प्रूनिंग म्हणजे काय ते आपल्याला सांगतंय की हे एक ऑप्टिमायझेशन टेक्निक्स आहे की जे आपण मिनिमॅक्स अल्गोरिदम वापरतो ते आपण सगळ्या नोडला व्हिजिट नाही करायचं. कळलं, हे जे नोड आपण बघतो, 3ला बघतो, 5ला बघतो, 2ला बघतो, 9ला बघतो, सगळ्या नोड्सला व्हिजिट करण्याची गरजच नाही राहत आपल्याला. आता कसं ते बघा, आपण काय करतो, याच्यातून एखादा जरी नोड कमी झाला तर आपला टाइम वाचन या तिन्हीलाच बघायला लागेल. कळलं, हा टाइम कसा वाचवायचा ते कुठं बघतायत आपल्याला अल्फा बीटा प्रूनिंगमध्ये. आता बघा, अल्फा काय, बेस्ट व्हॅल्यू आहे दॅट मॅक्स कॅन अचीव. अल्फा म्हणजे काय, मॅक्सिममकडे बेस्ट व्हॅल्यू कोणती येऊ शकते त्याला म्हणायचं अल्फा. बीटा काय असतं, बेस्ट व्हॅल्यू दॅट मीन कॅन अचीव. जे आपल्या ट्रीमधलं मॅक्सिममकडे बेस्ट व्हॅल्यू कोणती अचीव होईल किंवा मग मिनिममकडे बेस्ट व्हॅल्यू कोणती अचीव होईल त्याला म्हणायचं अल्फा आणि बीटा. कळलं, इफ अल्फा ग्रेटर दॅन बीटा, जेव्हा अल्फा ग्रेटर दॅन इक्वल टू बीटा होईल तेव्हा आपल्याला पुढच्या ब्रांच बघायच्याच नाही, सोडून द्यायचं डायरेक्ट. कळलं का, कळलं इथपर्यंत. एकदम मेन स्टेप काय, अल्फा जर का ग्रेटर दॅन इक्वल टू बीटा झाला तर पुढच्या ब्रांचेस बघायच्याच नाही, सोडून द्यायचं, त्याला प्रून करून टाकायचं, कापून टाकायचं, सोडून द्यायचं. कळलं. आता बघा वर्किंग काय, ट्रॅव्हर्स द ट्री लाईक मिनिमॅक्स आणि ट्री बघत जायचं. आता कसं बघणार आहे तुम्ही बघा, कीप अपडेटिंग अल्फा अँड बीटा व्हॅल्यूज आणि प्रून ब्रांचेस वेन कंडिशन इज सॅटिस्फाईड. आता याचाच अर्थ मी तुम्हाला सांगतो. काय करायचं, मिनिमममध्ये काय भेटणार आहे, 3 किंवा 5 बरोबर. 3 आणि 5 मध्ये मिनिमम काय, लक्ष द्या, एकदम इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे बघा. 3 आणि 5 मध्ये मिनिमम काय आहे तुमच्याकडं, 3. मग इथं गेलं 3 बरोबर, 3 वरती गेलं. आता बघा 3 वरती गेलं तर मॅक्सिममला काय भेटणार आहे, 3 तर भेटणार आहे बरोबर. मॅक्सिममला काय भेटणार आहे, इथं एक 3 किंवा इथून एक व्हॅल्यू भेटणार आहे बरोबर. आता बघा 3 आणि 5 मधून मिनिमम गेला. आता मिनिमम काय पाठवावं लागणार आहे, या मिनिमम 2 आणि 9 मधनं 2 जाणार आहे वरती बरोबर. 2 आणि 9 मधनं 2 गेला. आता हे बघा, मी तुम्हाला थेरीवरनं एक्सप्लेन करतो, लगेच कळ. आता बघा, लेफ्ट सबट्रीने व्हॅल्यू काय दिली, 3 बरोबर. मग अल्फा काय झाला आपला, आपण अल्फाला 3 करून घेतलं. राईट सबट्रीने व्हॅल्यू काय दिली, फर्स्ट व्हॅल्यू 2, मग बीटाला 2 करून घेतलं. सिन्स अल्फा ग्रेटर दॅन इक्वल टू बीटा, जर का 3 तुमचा ग्रेटर दॅन इक्वल टू 2 आहे
तर नोड 9ला बघायचंच नाही. कळलं कळलं का आता इथपर्यंत? अल्फा कसं ठेवायचं, बीटा कसं ठेवायचं हे बघा. इथून काय घेतलं तुम्ही, इथून घेतलं, याच्यातून 3 घेतलं बरोबर, इथून तुम्ही 3 घेतलं आणि याच्यातून काय घेतलं 2 घेतलं, बीटा पहिली व्हॅल्यू घेतली 2. मग जर का अल्फा म्हणजे 3 जर का ग्रेटर दॅन इक्वल टू 2 असन, आहे ना, 3 ग्रेटर दॅन इक्वल टू 2 आहे, तर मग 9कडे बघायचंच नाही. कळलं? 9कडे बघायचंच नाही. मॅक्सिममला काय देऊन टाकायचं, 3 देऊन टाकायचं. कळलं का? कळलं मी काय म्हणतोय? अल्फा बीटा प्रूनिंग कशी असते वाटलंच तर मी तुम्हाला वापस एकदा एक्सप्लेन करेन नंतर, पण नसेल कळलं तर व्हिडिओ रिपीट करून बघा. एकदम इझीमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला. कळलं? आता यानंतर काय, कन्स्ट्रेंट सॅटिस्फॅक्शन प्रॉब्लेम. आता कन्स्ट्रेंट सॅटिस्फॅक्शन प्रॉब्लेम काय? Constraint satisfaction problem is a problem solving technique in artificial intelligence where values are assigned to variables while satisfying all given constraints or condition. म्हणजे काय होतं, कन्स्ट्रेंट सॅटिस्फॅक्शन प्रॉब्लेम CSP अशी प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये, जिथं आपण काय करतो, व्हॅल्यूज असाइन करतो व्हेरिएबल्सला. हे तुम्हाला नाही कळणार, ठीक आहे, समजून घ्या. नाही कळत आहे बस, एकदम इझी. मी म्हणजे असं शिकवतोय तुम्हाला की कळू नाही कळू, एकदम सगळ्या गोष्टी प्रॉपर. मला माहिती ह्या गोष्टी ठीक आहे, नाही कळाल्या व्हेरिएबल्स काय वगैरे ह्या गोष्टी, कन्स्ट्रेंट्स काय असतात, तरी मी तुम्हाला एकदम प्रॉपर मराठीमध्ये एक्सप्लेन करणार. तुम्ही घाबरू नका, फक्त एकदा वाचून ज्यांना कळतंय त्यांच्यासाठी एकदा वाचतोय फक्त. कन्स्ट्रेंट काय असतं माहिती का? कन्स्ट्रेंट्सला आतापासून काय लक्षात ठेवायचं, कन्स्ट्रेंट म्हणजे रूल्स असतात. कोणत्या ट्रॅफिक कन्स्ट्रेंट्स असो म्हणजे ट्रॅफिकचे रूल्स असतील काहीतरी, कॉलेज कॉन्स्ट्रेंट्स असो म्हणजे कॉलेजचे काहीतरी रूल्स असतील, बरोबर. CSP म्हणजे काय, कन्स्ट्रेंट सॅटिस्फॅक्शन प्रॉब्लेम, कन्सिस्ट ऑफ 3 कंपोनंट्स असतात त्यामध्ये, बरोबर. CSP मध्ये एक असतो व्हेरिएबल्स, दुसरा असतो डोमेन आणि तिसरा असतो constraints. Variables, domains आणि constraints. Variables are the unknowns that need values. Variables हे अननोन असतात ज्यांना एक व्हॅल्यूची गरज असते. डोमेनकडे काय असतं, त्या व्हॅल्यू असतं, बरोबर. ऐका काय म्हणतोय मी, एकदम लक्ष देऊन ऐका. कळलं? CSP मध्ये काय असतं, 3 गोष्टी असतात, व्हेरिएबल, डोमेन आणि कन्स्ट्रेंट्स. X म्हणजे काय, व्हेरिएबल, D म्हणजे डोमेन, C म्हणजे कन्स्ट्रेंट. एक्सकडे काय राहणार आहे, व्हॅल्यू राहणार आहे, एक्सकडे राहणारे व्हेरिएबल्स म्हणजे A असन, B असन, C असन, एक्सकडे काय राहणार आहे, व्हेरिएबल्स राहणार आहे, बरोबर. डीकडे काय असणार आहे, डीकडे काय असणार आहे सांगा बरं, डीकडे सेट ऑफ डोमेन्स असणार आहे, बरोबर. डीकडे असणारे सेट ऑफ डोमेन्स. कुठं होतं आपण, XDC वरती. एक्स काय असतं, व्हेरिएबल्स, D डोमेन आणि C कन्स्टंट. आता एक्स काय, ABC समजा, मग डीकडे ज्या व्हॅल्यूज असतात, एला समजा एखाद्या व्हॅल्यूची गरज आहे, एला गरज आहे 5, 6, 7ची, तर त्या व्हॅल्यू कोणाकडे असतात, डीकडं. आणि C म्हणजे कन्स्ट्रेंट असतं की एक्सला कोणत्या व्हॅल्यूज देता येईल, कोणत्या नाही देता येणार, हे कोण ठरवणार, C ठरवणार. कळलं का तुम्हाला आता CSP काय असतं? त्यामध्ये एक्स काय, सेट ऑफ व्हेरिएबल्स आहे, D काय, सेट ऑफ डोमेन्स आहे, C काय, सेट ऑफ कन्स्ट्रेंट्स आहे. कळलं? द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ CSP, याची पण टेन्शन ना घेऊ, तुम्हाला इथपर्यंत पण नाही कळलं तरी ठीक आहे, आपण एक्झाम्पल घेऊया. कळलं का? द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ CSPचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय, इज टू फाइंड अ कम्प्लीट असाइनमेंट ऑफ व्हॅल्यूज टू ऑल व्हेरिएबल्स सच दॅट नो कन्स्ट्रेंट इज व्हायोलेटेड. कळलं? एक्स आणि डी साठी, एक्स साठी अशा व्हॅल्यू शोधायच्या डी पासनं की जे सीना रूल्स लावलेले ते तुटले नाही पाहिजे, व्हायोलेट नाही झाले पाहिजे, अशा व्हॅल्यू आपल्याला शोधायच्या आहे. आता बघा कसं करणार आपण, एक मॅप कलरिंग प्रॉब्लेम असतो ज्यामध्ये आपण CSP वापरतो. मग CSP म्हणजे काय, कन्स्ट्रेंट, काय म्हटलं मी तुम्हाला, वापस एकदा सांगा बरं, CSP म्हणजे काय, कन्स्ट्रेंट सॅटिस्फॅक्शन प्रॉब्लेम, कन्स्ट्रेंट सॅटिस्फॅक्शन प्रॉब्लेम, कन्स्ट्रेंट सॅटिस्फॅक्शन प्रॉब्लेम. कळलं? In a map coloring problem, neighboring regions should not have the same color.
सपोज ए अँड बी आर नेबरिंग रिजन्स. तुम्ही बघितलं असन कुठं समजा की जो मॅप असतो, मॅपवरती काय राहतं, जे समजा इंडिया, समजा पाकिस्तान आहे, चायना आहे, तर आपल्याला एक कलर द्यायचा आहे पूर्ण मॅपला, वेगळ्या वेगळ्या कंट्रीला वेगळा वेगळा कलर. मग इंडियाला वेगळा कलर द्यावा लागेल तुम्हाला, पाकिस्तानला पण तुम्ही तोच कलर देऊ शकताय का? नाही. चायनाला पण तो देऊ शकताय का? नाही, कारण ते आपल्याला टेकलेले खेटून आहे ना, म्हणजे जॉईंट आहे. मग आपल्याला मिनिमम कलरने मॅप भरवायचा असतो आणि जे काय म्हणू शकतो आपण, नेबरिंगला सेम कलर पण नाही आला पाहिजे. कळलं? हे थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, पण समजण्याचा प्रयत्न करा. बघा, व्हेरिएबल्स काय घेतले आपण, ए आणि बी. एला आणि बीला कशाची गरज आहे? आता डोमेनची गरज आहे. म्हणजे काय, एला एखादा रेड कलर लागतोय, किंवा एला ग्रीन कलर लागतोय, किंवा मग एला ब्ल्यू कलर लागतोय, किंवा मग बीला पण एखादा कलरची गरज आहे सध्या, बरोबर? डोमेनची गरज असते व्हेरिएबलला. कन्स्ट्रेंट काय आपल्याकडं, ए हा बीच्या इक्वल नाही पाहिजे. म्हणजे तुम्ही एला जो कलर देशाल तो बीच्या इक्वल नाही झाला पाहिजे. मग तुम्ही एला समजा रेड दिला, तर बीला तुम्हाला रेड देता येईल का? नाही. बीला तुम्हाला ग्रीन देणं आहे, किंवा मग ब्ल्यू देणं आहे. मग समजा ग्रीन दिला, देन द सोल्युशन सॅटिस्फाईज द कन्स्ट्रेंट. कन्स्ट्रेंट सॅटिस्फाय झाला का? ए नॉट इक्वल टू बी झाला ना. एला रेड आहे, बीला ग्रीन आहे, दोन इक्वल नाही आहे, बरोबर? सीएसपी मध्ये काय, कन्स्ट्रेंट इन सीएसपी आर ऑफ 3 टाइप्स. म्हणजे युनरी कन्स्ट्रेंट्स असता, फक्त एक व्हेरिएबल म्हणजे एक्स हा ग्रेटर दॅन 5 पाहिजे. इथं जर का व्हॅल्यूज असत्या रेड ग्रीन ब्ल्यूच्या जागेवर 2 3 4. युनरी कन्स्ट्रेंट म्हणजे काय, एका व्हेरिएबलवर लागणारा कन्स्ट्रेंट. जसं की एक्स वरतीच कन्स्ट्रेंट लागणार, याला वाय झेड जे असं बाकीच्यांशी घेणं नाही. एक्स ग्रेटर दॅन 5 पाहिजे, बरोबर? बायनरी म्हणजे बाय म्हणजे काय, दोन कन्स्ट्रेंट लागणार, इन्व्हॉल्व्स 2 व्हेरिएबल्स. म्हणजे कसं, एक्स नॉट इक्वल टू वाय. आता यामध्ये एक्स पण आला, वाय पण आला, म्हणजे 2 व्हेरिएबल्स आले बायनरी कन्स्ट्रेंटमध्ये. युनरी कन्स्ट्रेंटमध्ये एकच व्हेरिएबल असतो, एक्स. ग्लोबल कन्स्ट्रेंट इन्व्हॉल्व मेनी व्हेरिएबल्स टुगेदर. कळलं? एक तर युनरी कन्स्ट्रेंट असतो, एक बायनरी कन्स्ट्रेंट असतो, आणि एक ग्लोबल कन्स्ट्रेंट असतो. ग्लोबल कन्स्ट्रेंटमध्ये काय, मेनी व्हेरिएबल्स टुगेदर असतात. सीएसपी इज जनरली सॉल्व युझिंग बॅक ट्रॅकिंग सर्च. सीएसपी ला आपण कसं सॉल्व करतो, बॅक ट्रॅकिंग सर्चने सॉल्व करतो. इन दिस मेथड व्हॅल्यूज आर असाइन 1 by 1. इफ म्हणजे आपण काय करतो, समजा चेक करतो, आपल्याला काय करायचंय, आपण एकदा ब्ल्यू कलर दिला, बरोबर? इथं ग्रीन दिला, आणि वापस इथं काय करणार, आपण ग्रीन दिला. समजा ग्रीन तर चुकला कलर, मग चुकला कलर तर वापस आपण मागं जाणार एक स्टेप. कळलं? याला रफ करून टाकणार, एक स्टेप मागं जाणार, इथं बघणार ग्रीन आहे का, ठीक आहे. मग वापस येताना इथं काय देणार, ब्ल्यू देणार. कळलं? बॅक ट्रॅकिंग म्हणजे काय, जर का आपली एखादी गोष्ट चुकली तर वापस मागं जायचं, आणि वापस येताना काय करायचं, करेक्ट करायचं. कळलं? वापस मागं जायचं, आपल्याला कळतं की इथं ही गोष्ट चुकतीये, मग येताना करेक्ट करायचं. कळलं का? बॅक ट्रॅकिंगचा अर्थ कळाला, वापस मागं जायचं आणि येताना करेक्ट करायची. कळलं? मागं जायचं, बॅक ट्रॅक करायचं, येताना करेक्ट करायचं. कळलं इथपर्यंत? ह्यावरनं सीएसपी काय असतं, सीएसपी म्हणजे काय, व्हेरिएबल्स, डोमेन्स आणि कन्स्ट्रेंट, 3 गोष्टी असतात सीएसपी मध्ये. व्हेरिएबल्सला काय लागतं, डोमेन्सच्या ज्या व्हॅल्यू लागतात त्या व्हेरिएबल्सला लागतात. आणि कन्स्ट्रेंट म्हणजे काय, रूल्स असतं. ए हा बीच्या इक्वल नाही झाला पाहिजे, हा रूल आहे. मग एला पण वेगळा कलर द्यावा लागेल, बीला पण वेगळा कलर द्यावा लागेल. एला आणि बीला सेम कलर देऊ शकतोय का, नाही देऊ शकत. कळलं इथपर्यंत? आता काय, सीएसपी हॅज मेनी ॲप्लिकेशन्स इन रिअल लाईफ, सच एज, आता टाइम टेबल बनवायचं आहे तुम्हाला, बरोबर? मग तुम्ही काय केला, आता बघा, टाइम टेबल बनवताना जे टाइम टेबल बनतात स्कूल कॉलेजचे, त्यामध्ये पण सीएसपी यूज होत. कसं, समजा तुम्ही एखाद्या टीचरचा मॅथचा क्लास लावला, बरोबर? मग वापस त्याच क्लासवरती सायन्सचा पण सब्जेक्टच्या टीचरचा क्लास लावला. मग समजा वापस मॅथचा लावला तुम्ही इथं, बरोबर? पण मॅथचा क्लास तर एखाद्या, समजा हे दुसरीचा क्लास आहे, हा आहे तिसरीचा क्लास, बरोबर? मग जेव्हा इथं समजा 1 2 आणि हा तिसरा क्लास, इथं पण मॅथचा तिसरा क्लास तुम्ही लावलेला होता, बरोबर? पण इथं पण मॅथचा तिसरा क्लास लावला, मग हे चुकीचं झालं, कारण मॅथचे सर तर इथं राहणार आता, बरोबर? मग तुम्ही काय करशाल, वापस बॅक ट्रॅक करशाल, बघशाल इथं सायन्स आहे तर आपण आता मॅथ नाही लावू शकत, मग दुसरा लावला.
वापस करेक्ट करणार. कळलं? बॅक ट्रॅक करायचं, करेक्ट करायचं, बॅक ट्रॅक करायचं, करेक्ट करायचं. कळलं का इथपर्यंत बॅक ट्रॅकिंग म्हणजे काय? तर CSP हे याच्यामध्ये पण यूज होतो, टाइम टेबल शेड्युलिंगमध्ये, सुडोकूमध्ये, पझल सॉल्विंग असतं, मॅप कलरिंग आपण बघितलं, एन क्वीनचा प्रॉब्लेम DSA मध्ये असतो, रिसोर्स अलोकेशन आणि प्लॅनिंग सिस्टममध्ये सगळं. ॲडव्हान्टेजेस ऑफ CSP काय? कन्स्ट्रेंट सॅटिस्फॅक्शन प्रॉब्लेम, इट रिड्युसेस अननेसेसरी सर्चिंग, कमी करून टाकतं ते. कळलं का? जिथं चुकलं तिथं लगेच मागं जायचं, वापस क्लिअर करायचं, लय पार एंडिंगला जायचं, मग चुका शोधत शोधत मागे यायचं, ह्या गोष्टी ते करत नाही. कळलं? बॅक ट्रॅकिंगमध्ये. कन्स्ट्रेंट सॅटिस्फॅक्शन प्रॉब्लेम इज अन इम्पॉर्टंट AI अप्रोच असतो तो, यूज टू सॉल्व प्रॉब्लेम बाय सॅटिस्फाईंग ऑल गिवन कन्स्ट्रेंट इफिशियंटली. म्हणजे जेवढे जेवढे कन्स्ट्रेंट दिले आपल्याला ते सगळ्यांना लक्षात ठेवून आपण लवकरात लवकर म्हणजे ऑप्टिमाइजली सॉल्व्ह करतो ते. कळलं का इथपर्यंत? आता यानंतर काय आपण बघितलं, आता ग्राफ कलरिंग प्रॉब्लेम. आता ग्राफ कलरिंग प्रॉब्लेमला डिटेलमध्ये बघणार. कळलं? ग्राफ कलरिंग प्रॉब्लेम काय असतो? ग्राफ कलरिंग प्रॉब्लेम इज अ टाईप ऑफ कन्स्ट्रेंट सॅटिस्फॅक्शन प्रॉब्लेम. काय? ग्राफ कलरिंग प्रॉब्लेम इज अ टाईप ऑफ CSP. आपण आता बघितलं कन्स्ट्रेंट सॅटिस्फॅक्शन प्रॉब्लेम मध्ये आपण ग्राफ कलरिंग प्रॉब्लेम. इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इन दिस प्रॉब्लेम कलर्स आर असाइन्ड टू द व्हर्टायसेस ऑफ. आता बघा, एखादा ग्राफ असन त्यामध्ये काय असतं, एक तर व्हर्टायसेस असन, नोड्स असतील, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला आता इथं बघायच्या आहे. आणि 2 व्हर्टायसेस, आता बघा कसं, जे 2 व्हर्टायसेस असतात, समजा हा एक ग्राफ आहे बरोबर, हा एक मी ग्राफ काढलाय, तुम्हाला यांना कलर करायचंय, मग तुम्ही इथं काय दिला? रेड कलर दिला. आणि कन्स्ट्रेंट काय आहे की 2 व्हर्टायसेस, ज्या 2 व्हर्टायसेस जॉईंट आहे त्यांना सेम कलर नाही आला पाहिजे. म्हणजे इथं रेड दिला तर इथं रेड रेड नाही आला पाहिजे. कळतंय का तुम्हाला? इथं मग तुम्ही काय दिला, समजा येल्लो कलर दिला, वापस कुठं गेले? आता इथं गेले, इथं रेड चालन का? हो, इथं चालन, कारण हे जॉईंट नाहीये. इथं आहे का? जॉईंट असतं तर रेड नसता चालला, मग वापस रेड आहे. आता वापस इथं चालन का? रेड नाही चालणार, कारण हे जॉईंट आहे बरोबर. जॉईंट असल्यावर रेड नाही देता येणार, मग वापस इथं येल्लो दिला. कळलं का तुम्हाला? 2 जागेवरती सेम कलर नाही चालत. कळलं का? द मेन ऑब्जेक्टिव्ह इज टू कलर द ग्राफ युजिंग, आपल्याला कमीत कमी कलरने ग्राफ कलर करायचा आहे आणि रूल पण ब्रेक नाही करायचा. आपण इथं रूल ब्रेक केला का? रूल पण ब्रेक नाही केला. 2 रेड कलर दिले का एका जागेवरतीच? नाही दिले. आणि कमीत कमी किती कलर वापरले आपण? 2च कलर वापरले, रेड आणि येल्लो. म्हणजे कमीत कमी कलरमध्ये आपण ग्राफ कलर केला आणि ऍडजस्टंट जी व्हर्टायसेस आहे ही आणि ही, याला सेम कलर पण नाही आला. कळलं का? थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, बट समजून घ्या. कळतंय का तुम्हाला? अ ग्राफ कन्सिस्ट ऑफ व्हर्टायसेस अँड एजेस. ग्राफ्समध्ये काय राहणार आहे? व्हर्टायसेस आणि एजेस. आता व्हर्टायसेस कोणती झाली? ही झाली व्हर्टायसेस. ही जे डॉट आहे हे व्हर्टायसेस. 2 व्हर्टायसेसला कोण कनेक्ट करतंय? एज. कळलं? एका एजला, ही जी एज आहे हिला सेम कलर नाही पाहिजे. कळलं का? व्हर्टायसेसला. इफ 2 व्हर्टायसेस आर कनेक्टेड बाय अन एज, दे आर कॉल्ड ऍडजसंट व्हर्टायसेस. ऍडजसंट व्हर्टायसेसला डिफरंट कलर पाहिजे, आपण बघितलंय. कन्सिडर अ ग्राफ विथ 4 व्हर्टायसेस ABCD. बरोबर, ABCD हे 4 व्हर्टायसेस आहे. A कनेक्टेड टू B आहे, A कनेक्टेड टू B अँड C आहे, B कनेक्टेड टू C अँड D. आता यांचे कनेक्शन काढून बघू आपण. कळतंय का तुम्हाला? आता समजा एक ग्राफ आहे ज्यामध्ये मी 4 पॉइंट काढले. A पॉइंट काढला बरोबर, A B C D. A कनेक्टेड टू कशाला आहे? B अँड C ला आहे. मग B आणि C ला हा A कनेक्टेड आहे. त्यानंतर काय? B कनेक्टेड टू C अँड D. B कशाला कनेक्टेड आहे? C ला पण कनेक्टेड आहे आणि B हा D ला पण कनेक्टेड आहे. आणि C कनेक्टेड टू D आहे बरोबर, C कनेक्टेड टू D. मग असा ग्राफ बनतो. समजा A कशाला कनेक्टेड आहे? B आणि C दोन्हीला कनेक्टेड आहे. B कशाला कनेक्टेड आहे? C आणि D ला कनेक्टेड आहे. आणि C पण A आणि D ला पण कनेक्टेड. कळलं? आता अवेलेबल कलर्स कोणते आपल्याकडं? एक तर रेड कलर आहे,
दुसरा आहे ग्रीन आणि तिसरा आहे ब्ल्यू कलर. ह्या 3 कलरने तुम्हाला हा ग्राफ कलर करायचा आहे. कसा कलर करणार आहे सांगा बरं. चला आपण कलर करूया. कळतंय का. आपण आता कलर करणार आहे, बट कसं कलर करायचं तुम्ही सांगणार. आपल्याकडे आता बघा काय काय कलर आहे. रेड आहे, ग्रीन आहे आणि ब्ल्यू कलर आहे, बरोबर. इन दिस असाइनमेंट नो ऍडजस्टंट व्हर्टायसेस हॅव द सेम कलर. आता कलर कसा देणार तुम्ही. ए ला समजा कोणता दिला, ऐका, ए ला तुम्ही काय दिला, रेड कलर दिला, बरोबर. ए ला कोणता कलर दिलाय तुम्ही, आता रेड कलर ए ला दिलाय, बरोबर. ए ला रेड कलर दिला. आता मग काय करायचं, बी ला आपल्याकडे कोणता कलर आहे. आता बी ला आपण वापस रेड तर नाही देऊ शकत. बी ला रेड दिला, रेड रेड होऊन जाईल. बी ला आपण काय दिला, ग्रीन दिला, कळलं. बी ला ग्रीन दिला, बरोबर. वापस सी ला काय देणार आहे, सी ला वापस ग्रीन देता येईल का. सी ला बघा, सांगा बरं, ग्रीन देता येईल का सी ला, कारण ग्रीन ग्रीन होऊन जाईल. रेड देता येईल का सी ला, नाही देता येणार, रेड रेड होऊन जाईल. मग सी ला देणं आहे ब्ल्यू कलर, बरोबर. ब्ल्यू कलर दिला. आता डी ला ग्रीन देता येईल का, ग्रीन ग्रीन होऊन जाईल. डी ला ब्ल्यू देता येईल का, ब्ल्यू ब्ल्यू होऊन जाईल. मग डी ला कोणता द्यायला लागेल, रेड द्यावं लागतं, कळलं. असं आपण कलरिंग करणार आहे ग्राफची, कळलं. ए ला आला रेड कलर, कळलं. ए ला आला रेड कलर, बी ला आला ग्रीन कलर, सी ला आला ब्ल्यू आणि डी ला वापस रेड. आपण अशा प्रकारे कलर केलंय. आता बघा, व्हेरिएबल्स आर व्हर्टायसेस ऑफ अ ग्राफ. व्हेरिएबल्स काय इथं CSP मध्ये 3 गोष्टी असतात, व्हेरिएबल्स, डोमेन आणि कन्स्ट्रेंट. आपण बघितलंय व्हेरिएबल्स, डोमेन्स आणि कन्स्ट्रेंट. व्हेरिएबल इथं काय धरले आपण, व्हर्टायसेस धरले, जे डॉट डॉट आहे ते व्हर्टायसेस व्हेरिएबल्स धरले. डोमेन काय, डोमेन म्हणजे सेट ऑफ कलर्स आहे, रेड ग्रीन ब्ल्यू. आणि व्हेरिएबल्सला काय गरज आहे, डोमेनची गरज आहे. म्हणजे व्हर्टायसेस पहिल्या डॉटला एखाद्या कलरची गरज आहे, दुसऱ्या डॉटला दुसऱ्या कलरची गरज. कन्स्ट्रेंट आर द ऍडजसंट. कन्स्ट्रेंट काय की 2 ऍडजसंट व्हर्टायसेसला, 2 ऍडजसंट डॉट्सला सेम कलर नाही पाहिजे. द ग्राफ कलरिंग प्रॉब्लेम इज सॉल्व्ड युझिंग बॅकट्रॅकिंग. बॅकट्रॅकिंग म्हणजे काय, तुम्ही काय केलं, आता समजा रेडवरून कुठं गेले, रेडवरून बी ला गेले, इथं पण रेड कलर दिला समजा. मग तुम्ही काय केलं, अरे यार चुकला, आता मागं जाऊन बघितला इथं रेड कलरच आहे, मग इथं आपल्याला रेड नाही द्यावं लागेल, म्हणजे मागं आले वापस येताना करेक्ट करायचा, मग इथं ग्रीन दिला. बॅकट्रॅकिंगना सॉल्व्ह होतं, कळलं. ॲप्लिकेशन्स काय, आता हे टाइम टेबल शेड्युलिंगमध्ये यूज होतं. रजिस्टर, जिथं जिथं CSP वगैरे, बॅकट्रॅकिंग वगैरे दिसन तुम्हाला, तिथं टाइम टेबल शेड्युलिंग, मॅप कलरिंग हे प्रॉब्लेम येऊनच जातात. दस ग्राफ कलरिंग इज अन इम्पॉर्टंट AI प्रॉब्लेम यूज टू असाइन रिसोर्सेस वाईल अवॉइडिंग कन्फ्लिक्ट्स. कळलं का. आता टिकटॅक्टो आपला फेवरेट गेम आला बघा. टिकटॅक्टो आपण खेळून बघणार आहे डायरेक्ट, मस्त असतं. टिकटॅक्टो काय असतं सांगितलंय मी तुम्हाला, क्रॉस झिरो क्रॉस झिरो क्रॉस झिरो करत. ओ पण असू शकते, क्रॉस ओ करू शकताय तुम्ही. हाऊ AI टेक्निक इज यूज टू सॉल्व टिकटॅक्टो प्रॉब्लेम. जो आपण खेळतो तो कसा सॉल्व्ह होतो, काय करतो आपण बघा. AI टेक्निक यूज होते टिकटॅक्टो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. टिकटॅक्टो काय 2 प्लेयरचा गेम असतो, तो 3x3 बोर्डवर खेळला जातो, कळलं. म्हणजे 3 रो असतात, 3 कॉलम असतात, बरोबर. 1 प्लेयर युजेस, एक प्लेयर काय करतो, X यूज करतो आणि दुसरा प्लेयर काय यूज करतो, O यूज करतो किंवा मग 0 यूज करतो. द ऑब्जेक्टिव्ह इज टू प्लेस. आपल्याला जिंकतो कधी आपण टिकटॅक्टोमध्ये, एकतर आता बघा टिकटॅक्टोमध्ये काय असतं, ह्या 3 कॉलम असतात आणि ह्या 3 रो असतात, 1 2 3, बरोबर. जिंकतो कधी आपण, एक तर ओ ओ ओ झाला असं पण जिंकू शकतोय, किंवा मग ओ ओ ओ झाला असं पण जिंकू शकतोय. म्हणजे 3 एक तर रो किंवा कॉलममध्ये आले पाहिजे किंवा डायगोनली आले पाहिजे, तर आपण जिंकतो, बरोबर. आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय करतं, टिकटॅक्टो कसं सॉल्व्ह करतं, मिनिमॅक्स अल्गोरिदम वापरून. मिनिमॅक्स तर आपण बघितलंय, पहिल्याच वेळेस बघितलंय. इन AI द गेम इज रिप्रेझेंटेड. आपण गेमला सर्च ट्रीमध्ये रिप्रेझेंट करणार आहे आणि त्यावरती मिनिमॅक्स अल्गोरिदम लावणार आहे. मिनिमॅक्समध्ये काय आहे, जो मॅक्स प्लेयर राहील तो स्कोअर मॅक्सिमाइज करायचा प्रयत्न करेन, जो मीन प्लेयर राहील तो स्कोअर मिनिमाइज करण्याचा प्रयत्न करेन पुढच्याचा, कळलं. आता बघा
आता काय यानंतर द ए आय इव्हॅल्युएट्स, प्रत्येक ए आय करतो, प्रत्येक पॉसिबल मूव्ह बघतो, फ्युचर मूव्ह प्रेडिक्ट करतो आणि बेस्ट मूव्ह आपल्याला सिलेक्ट करतो मॅक्सिमम मिनिमम बघून. कळलं. आता आपण काय बघणार आहे, वर्किंग स्टेप बघणार. ऑल पॉसिबल मूव्स जनरेट करायच्या पहिले, त्यावरती मिनिमॅक्स अल्गोरिदम लावायचं, बोर्डच्या पोझिशन, बोर्डवरती जे पोझिशन्स आहेत त्या इव्हॅल्युएट करायच्या, बेस्ट मूव्ह प्रेडिक्ट करायची आणि जोपर्यंत गेम संपत नाही तोपर्यंत रिपीट करत राहायचं. आता बघा फॉर एक्झाम्पल काय, इफ ए आय फाइंड दॅट प्लेसिंग एक्स इन पर्टिक्युलर पोझिशन कॅन लीड टू विक्ट्री. म्हणजे ए आयला जर का कळलं की एक्स जर का ह्या जागेवरती ठेवला तर आपल्याला जिंकणार आपण, तर ते काय करतं, ती मूव्ह सिलेक्ट करणार. बट इफ अपोनंट कॅन विन इन द नेक्स्ट मूव्ह, जर का तुम्ही ती मूव्ह ठेवायच्या आधी, आता बघा हेच एक्सप्लेन करतो मी तुम्हाला थोडंसं. आता बघा ऑपोनंट्स कुठं आहे, ऑपोनंट इथं आहे आणि तुमचं पण ओ झालेलं आहे, बरोबर. आता काय तुमची बारी, मग तुम्ही काय करणार आहे, तो ओ ठेवणार आहे, बरोबर. ओ ठेवल्यानंतर आता अपोनंटची बारी, तुम्ही काय विचार करताय की जर का तुम्ही इथं ओ ठेवला तर तुम्ही पुढच्या स्टेपला जिंकून जाणार आहे, बरोबर. पण आता ऑपोनंटची बारी, एक्सची बारी, मग तुम्हाला इथं ओ ठेवता येणार आहे का, नाही ठेवता येणार, कारण तुम्हाला त्याला पण तर हरवायचं आहे. मग तुम्हाला इथंच ठेवावं लागणार, नाही तर तो जिंकून जाईल. कळलं का. ए आय काय करतं, बघतं की तुम्ही इथं ओ ठेवल्याने जिंकणार आहे, पण सध्या एक्सची बारी चालू आहे, तर मग तुम्ही काय करणार आहे, एक्सला अडवणार आहे पहिले, मग इथं ओ ठेवणार, इथं ओ ठेवणार आहे का तुम्ही, नाही. कळलं का. पहिले जरी तुम्ही जिंकणार असाल तरी तुम्हाला पुढच्याला अडवावं लागतं, नाही तर पुढचा जिंकून जातो. कळलं का. तेच इथं दिलेलं आहे. द युटिलिटी मूव्स काय राहतं, +1 जिंकण्यासाठी, 0 फॉर ड्रॉ आणि -1 फॉर लॉस. कळलं. आता बघ, ॲडव्हान्टेजेस ऑफ युझिंग टिक-टॅक-टो आर, ए आय ऑलवेज प्लेज इंटेलिजंटली, इट प्रेडिक्ट्स, आपली मूव्ह प्रेडिक्ट करतं ते, आणि इट कॅन नेवर लूज इफ इम्प्लिमेंटेड करेक्टली. ए आय जे राहतं ते शक्यतो लूज नाही होत जर का करेक्टली इम्प्लिमेंट केलं. दस ए आय सॉल्व्स टिक-टॅक-टो प्रॉब्लेम युझिंग गेम ट्रीज अँड द मिनिमॅक्स अल्गोरिदम टू मेक ऑप्टिमल डिसिजन. आता मी तुम्हाला ट्री वगैरे ड्रॉ करून नाही दाखवणार, कारण आपण पहिल्याच क्वेश्चनमध्ये मिनिमॅक्स बघितलंय. कळलं. फक्त टिक-टॅक-टोमध्ये मिनिमॅक्स वापरलं जातं, या गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही, आणि एकदम इझी पद्धतीने सॉल्व करतात. आता अल्फा बीटा ट्री सर्च कट ऑफ प्रोसिजर काय असते हे पण आपण बघितलंय, तरी एकदा मी तुम्हाला सांगतो. अल्फा बीटा प्रूनिंग, आपण अल्फा बीटा प्रूनिंग बघितलंय ना, की जे मिनिमॅक्सच्याच पुढचं असतं अल्फा बीटा प्रूनिंग, म्हणजे जास्त सर्च करत नाही बसायचं. जर का आपल्याला आधीच आन्सर भेटला तर पुढची ट्री कट करून टाकायची. कळलं. आता बघा, इट रिड्युसेस द नंबर ऑफ नोड्स ते रिड्यूस करतं, आपला सर्च स्पेस जो आहे तो कमी करतं. आता बघा, अल्फा म्हणजे काय, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की बेस्ट व्हॅल्यू, मॅक्स प्लेअरकडं बेस्ट व्हॅल्यू कोणती येईन ती अल्फा, मिन प्लेअरकडं बेस्ट व्हॅल्यू कोणती येईन ती बीटा. इनिशियली आपण काय घेतलं, अल्फाला -इन्फिनिटी घेतलं आणि बीटाला +इन्फिनिटी घेतलं. प्रूनिंग केव्हा ऑकर होईल, जेव्हा अल्फा ग्रेटर दॅन इक्वल टू बीटा असन तेव्हा प्रूनिंग ऑकर होते. ॲट दिस पॉइंट रिमेनिंग ब्रांचेस आर इग्नोर्ड बिकॉज दे कॅन नॉट अफेक्ट द फायनल रिझल्ट. त्यांचा फायनल रिझल्टवरती काहीच फरक पडत नाही, म्हणून आपण ही कंडिशन चेक करतो. ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तर बाकीच्या आपण पुढच्या नोड्सला बघतच नाही. कळलं का. आता बघा, इथं काय मॅक्सिमम काय, मिनिममकडं काय जाणार आहे, 3,5 मधनं, सांगा बरं. 3,5 मधनं काय गेलं, 3 गेलं इथं वरती, बरोबर. तर मॅक्सला आता 3 भेटलेलं आहे, मॅक्सिमम काय भेटलेलं आहे, एक व्हॅल्यू 3 भेटलेली आहे. आणि आता त्याला काय बघायचं आहे, 1 जर का हा मिनिमम आला, बरोबर. एक तर 1 भेटला तुम्हाला इथून, तुम्ही इकडून गेले 1 भेटला, मग मिनिमम काय राहणार आहे, एक तर 1 राहीन किंवा 1 परता छोटा असेल, बरोबर. पुढं बघायची गरज आहे का, जर का 1 आणि 1 परता छोटा, मॅक्स तर 3 भेटलेला आहे, आता आपल्याला याची गरजच नाही 1ची, बरोबर. इथं गेले तुम्ही 1, मग 1 वरती गेले. आता मी तू एक्सप्लेन करणं थोडं कठीण चाललंय बरं का, पण एक लक्ष देऊन ऐका. जर का तुम्हाला इथं 3 भेटलं आहे
बरोबर, मिनिमम. तर तुम्हाला आता मिनिमम काय भेटलं, इथं 1 भेटलं. तर 3 आणि 1 मधनं काही करून मॅक्स 3च राहणार आहे. मिनिमम काय राहणार आहे, 1 भेटला तर 1 परत छोटा असला तरच फायदा आहे, बरोबर. मग 1 काय, जर का अल्फा ग्रेटर दॅन इक्वल टू बीटा झाला तर आपल्याला 7कडे जायचंच नाही, 7चं कामच नाही चेक करायचं. कळलं का? जाऊ द्या, तुम्ही फॉर्म्युलानुसार जा. असं समजणं थोडंसं कठीण आहे, बट बघायचं बरं का. काय बघायचं, अल्फा काढून घ्यायचा. अल्फा काय भेटला, 3. बीटा काय भेटला, पहिले 1 भेटला ना इथून. मग 1 अल्फा ग्रेटर दॅन बीटा असेल तर 7कडे बघायचंच नाही, 7ला सोडून द्यायचं. कळलं. 3 ग्रेटर दॅन इक्वल टू 1 झालं तर 7ला बघायचंच नाही, रिमेनिंग ब्रांचेसला कट करून टाकायचं. कळलं का? कळलं इथपर्यंत अल्फा बीटा प्रूनिंग. आता याचं ॲडव्हान्टेजेस वगैरे काय राहता बघा. ॲडव्हान्टेजेस काय, हे रिड्यूस सर्च टाइम रिड्यूस करतं. आपल्याला कमी नोड्सपर्यंत जावं लागतं, सगळे नोड्सने बघायला लागत. फास्टर दॅन मिनिमॅक्स आहे, मिनिमॅक्स परत फास्टर आहे आणि AI गेममध्ये यूज होतं. कन्क्ल्युजन तुम्ही वाचू शकताय, बरं. आता हे झालं अल्फा बीटा प्रूनिंग. इथपर्यंत आपण आता बघितलेलं आहे. आपण आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाणार आहे. तर मॉन्टी कार्लो ट्री सर्च काय, मॉन्टी कार्लो ट्री सर्च इज अ ह्युरिस्टिक सर्च अल्गोरिदम. ते काय एक ह्युरिस्टिक सर्च अल्गोरिदम आहे, जे की आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये वापरलं जातं. कशासाठी, तुम्हाला एखादा डिसिजन घ्यायचा असेल किंवा मग गेम प्लेईंगसाठी पण वापरलं जातं. इट बिल्ड्स द गेम ट्री. आपण आता बघितलं सगळ्या क्वेश्चनमध्ये काय, गेम ट्री आपण बनवतोच आणि मिनिमॅक्स वगैरे याने आपण ते सॉल्व करतो. पण इथं कोणता, ते आता मॉन्टी कार्लो ट्री सर्च. कळलं. MCTS म्हणजे काय, मॉन्टी कार्लो ट्री सर्च इज वाईडली यूज इन, कुठं यूज होतं सांगा बरं. चेसमध्ये, गोमध्ये, टिकटॅक्टोमध्ये, रोबोटिक्स हे जे गेम्स आहेत, चेस, टिकटॅक्टो, यामध्ये मॉन्टी कार्लो ट्री सर्च यूज होतं. आता मॉन्टी कार्लो ट्री सर्च नेमकी आहे काय, त्याच्या स्टेप्स काय, ते पण बघणार आहोत. पण त्या पहिले बघा, तुम्हाला मी प्रत्येक क्वेश्चन PYQ सगळे कव्हर केलेले. तुम्हाला जर का ह्या क्वालिटी नोट्स पाहिजे असतील तर मी टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथून तुम्ही नक्की ॲक्सेस करू शकताय. आणि बाकीच्या जे तुम्हाला नोट्स विकताय त्यांच्यापर्यंत खूप अफोर्डेबल प्राइजेसमध्ये हे नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तर नक्की एकदा टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा. तिथे गेल्यानंतर तुम्हाला फक्त एक गुगल फॉर्म भरायचा आहे. गुगल फॉर्म नंतर तुम्हाला लगेच चॅनलचा ॲक्सेस भेटून जाईल. कळलं. यानंतर आपण बघणार आहे स्टेप्स. तर स्टेप्स काय, स्टेप्स ऑफ मॉन्टी कार्लो ट्री सर्च. सिलेक्शनमध्ये काय होतं, सिलेक्ट द बेस्ट नोड फ्रॉम द ट्री, बेस्ट नोड सिलेक्ट करतं. एक्सपान्शनमध्ये काय, ॲड अ न्यू चाइल्ड नोड. सिम्युलेशनमध्ये काय, परफॉर्म रॅन्डम प्ले ऑर सिम्युलेशन. कळलं. बेस्ट नोड सिलेक्ट करायचा ट्रीचा, न्यू चाइल्ड ॲड करायचं. एक्सपान्शनमध्ये काय होतं, एक्सपांड करणं म्हणजे काय, न्यू चाइल्ड ॲड करणं. सिम्युलेशनमध्ये काय, परफॉर्म रॅन्डम प्ले किंवा मग सिम्युलेशन. बॅक प्रोपोगेशन म्हणजे अपडेट नोड रिझल्ट बॅक टू द रूट, रूटकडे रिझल्ट अपडेट करत जायचे वरती, त्याला म्हणायचं बॅक प्रोपोगेशन. एका प्रकारची बॅक ट्रॅकिंग म्हणजेच बॅक प्रोपोगेशन असतं. कळलं. त्यानंतर काय, आता याचे ॲडव्हान्टेजेस वगैरे आपण बघणार आहे. ॲडव्हान्टेजेस काय, इफिशियंट फॉर लार्ज सर्च स्पेसेस असतंय. त्यानंतर काय, डू नॉट रिक्वायर कम्प्लीट ट्री. एक्सपान्शन गिव्स गुड डिसिजन इन कॉम्प्लेक्स गेम. हे ॲडव्हान्टेजेस वाचू शकताय तुम्ही, एकदम सोप्या पद्धतीने प्रोव्हाइड केलेले. बाकी अजून पुढचं घेऊया आपण आता. नेक्स्ट क्वेश्चन काय, व्हॉट आर द इश्यूज दॅट नीड टू बी ॲड्रेस फॉर सॉल्विंग ESP इफिशियंटली, एक्सप्लेन द सोल्युशन्स टू देम. ESP इफिशियंटली सॉल्व करायचं आहे म्हणजे काय बघा बरं. आता कसं सॉल्व करायचं आहे. An expert system is an AI program that uses knowledge and reasoning technique to solve problem like human expert. कळलं. An expert system is an AI program. काय हा AI प्रोग्राम आहे that uses knowledge and reasoning techniques to solve problems like human expert. ES म्हणजे काय, एक एक्सपर्ट सिस्टम आहे. तो एक AI प्रोग्राम आहे जे की आपण म्हणत नाही का, मशीन लर्निंग वगैरे यांच्या थ्रू आपण रोबोट्सला ट्रेन करतो.
त्याच प्रकारे हे काय मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ह्युमन एक्सपर्ट जे राहतं ते कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, तशीच एक AI प्रोग्राम एक्सपर्ट सिस्टम असते ती बनवतो आपण. कळलं. वाईल डेव्हलपिंग अँड ES, जेव्हा आपण ES डेव्हलप करतो, सेव्हरल इश्यूज अरायझेस, काही इश्यूज अराईज होत्या ते की आपण प्रॉपरली हँडल करतो फॉर इफिशियंट परफॉर्मन्स. आता प्रत्येक कोणती पण गोष्ट असतो ती बनवताना भरपूर इश्यूज येते आपल्याला, बरोबर. आता आपण म्हणतो ना की बल्ब बनवताना किती वेळा ट्राय केलं तर त्यांनी 1999 वेळा ट्राय केलं तर 1000 वेळेस तो बल्ब बनला. तसं म्हणजे कोणती पण नवीन गोष्ट बनवताना इश्यूज तर येणारच आहे कोणत्या पण जागेवरती. कळ. त्याचे आता काय काय इश्यूज येतात वगैरे, कसं सोल्युशन देऊ आपण त्यांना ते आपण बघणार. पहिलं काय, नॉलेज ॲक्विजिशन प्रॉब्लेम. यामध्ये इश्यू काय असतो, कलेक्टिंग नॉलेज फ्रॉम ह्युमन एक्सपर्ट इज डिफिकल्ट बिकॉज. आता समजा तुम्हाला एखादं AI बनवायचं आहे की जे चेस ऑटोमॅटिकली खेळतंय तुमच्यासोबत, बरोबर. मग त्यासाठी तुम्हाला असं थोडी का एखाद्या एक्सपर्टचं नॉलेज तर द्यावंच लागेल ना. जो चेसमध्ये एक्सपर्ट आहे त्याचं नॉलेज तुम्हाला त्या AIला प्रोव्हाइड करायला लागेल. मग तुम्हाला पहिले त्या एक्सपर्टकडून नॉलेज, समजा चेसमध्ये कोणी, आता मॅग्नस कार्लसन एक एक्सपर्ट चेस प्लेअर आहे, बरोबर. किंवा मग प्रज्ञानंदा जो इंडियन चेस प्लेअर एक्सपर्ट, बरोबर. तर मग त्याचं नॉलेज घेऊनच AIला द्यावं लागेल ना, बरोबर आहे की नाही. असंच थोडी तुम्ही AIला सांगणार, किंवा मग काही कंडिशन्स असतात किंवा टेक्निक्स असतात त्यानुसार हे करू शकता आपण. कळलं. एक्सपर्ट मे नॉट एक्सप्लेन देअर थिंकिंग क्लिअरली. कळलं. एक्सपर्ट त्यांची थिंकिंग क्लिअरली एक्सप्लेन. आता जो समजा एखादा शिकवण्यामध्ये किंवा मग मुलांना समजावण्यामध्ये एक्सपर्ट असतो, जो चेस खेळतो, असं थोडी का तो समजावण्यामध्ये पण एक्सपर्ट राहील. त्यामुळं काय होतं, नॉलेज मे बी इनकम्प्लीट. तुम्ही जे AIला शिकवताय ते नॉलेज इनकम्प्लीट राहू शकतंय. कळलं. इट टेक्स अ लॉट ऑफ टाइम पण घेतं ते आणि कॉस्ट पण घेतं. कळलं. यानंतर काय, यूज नॉलेज इंजिनियर्स टू गॅदर एक्सपर्ट नॉलेज, अप्लाय इंटरव्ह्यूज, क्वेश्चनेअर्स अँड ऑब्झर्वेशन टेक्निक्स. कळलं. यूज मशीन लर्निंग टूल्स फॉर ऑटोमॅटिक नॉलेज कलेक्शन. इथपर्यंत झालं. सॉरी दिसलं नाही तुम्हाला. तर यावरती सोल्युशन दिलं ह्या इश्यूवरती. काय, नॉलेज इंजिनियर्स वापरायचे एक्सपर्ट नॉलेज गॅदर करण्यासाठी, इंटरव्ह्यूज ठेवायचे, क्वेश्चनेअर्स, ऑब्झर्वेशन टेक्निक्स किंवा मग मशीन लर्निंग टूल्स, ऑटोमॅटिक नॉलेज कलेक्शन. या सगळ्या गोष्टींनी काय करायचं, आपण नॉलेज त्या AIला प्रोव्हाइड करायचं. कळलं इथपर्यंत? कळलं का कसं चालतंय. आता यानंतर आपण काय बघणार आहे बघा. आता यानंतर आपण बघणार आहे नॉलेज रिप्रेझेंटेशन. आता नॉलेज रिप्रेझेंटेशन काय असतं बघा. नॉलेज मस्ट बी स्टोर्ड इन अ प्रॉपर फॉर्म सो दॅट द सिस्टम कॅन बी अंडरस्टँड अँड यूज इट इफिशियंटली. नॉलेज हे प्रॉपर फॉर्ममध्ये स्टोअर केलं गेलं पाहिजे प्रॉपरली. आता कसं म्हणू शकतो आपण, रूल्स असतात समजा इफ अँड देन वगैरे. इफ देन वापरायचं, इफ ही कंडिशन झाली तर हा मूव खेळायचा आपल्याला, किंवा मग सिमॅन्टिक नेटवर्क्स असतील, फ्रेम्स असतील, लॉजिक रिप्रेझेंटेशन, ह्या सगळ्या मेथड वापरून आपण काय करणार आहे, नॉलेज रिप्रेझेंटेशन करणार. त्यानंतर काय, हँडलिंग अनसर्टेनिटी. आता अनसर्टेनिटी कशी हँडल करणार आहे, रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम्स ऑफन कंटेन इनकम्प्लीट ऑर अनसर्टन इन्फॉर्मेशन. कळलं. जे रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम्स असतात ते इनकम्प्लीट किंवा मग काही अनसर्टन इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे असते. त्याचं सोल्युशन काय, यूज अनसर्टिनिटी हँडलिंग टेक्निक्स लाईक सर्टनिटी फॅक्टर्स, प्रोबॅबिलिटी मेथड्स, फझी लॉजिक. आता हा क्वेश्चन पूर्ण थिअरी आहे खरं तर. तुम्ही ना याला म्हणजे वाचून पण इझिली कळतोय, किंवा मग तुम्ही याला ChatGPT करू शकताय जर प्रॉपरली तुम्हाला त्याच्या डीपमध्ये समजून घ्यायचं असेल त्यासाठी. कळलं. इतक्या डीपमध्ये समजून घ्यायची काही गरज नाही, कारण की वरच्यावरती जरी तुम्ही फक्त वाचून घेतले पॉईंट्स आणि ते लिहिले तरी चालतं. यानंतर काय, इन्फरन्स इफिशियन्सी म्हणजे काय, सर्चिंग लार्ज रूल्स बेसेस कॅन बिकम स्लो अँड इनइफिशियंट. कळलं. याचा अर्थ काय, यूज इफिशियंट इन्फरन्स मेकॅनिझम म्हणजे फॉरवर्ड चेनिंग, बॅकवर्ड चेनिंग, ह्युरिस्टिक सर्च तुम्ही वापरू शकताय. या सगळ्या गोष्टींनी लार्ज रूल बेस कॅन बिकम म्हणजे जास्त नाही सर्च करायचं. कळलं. छोटी गोष्टीत सर्च करायचं,
आपण बाकीच्या ज्या बिनकामी गोष्टी आहे त्या कट करून टाकायच्या, छोट्या गोष्टीमध्ये सर्च करायचं. ह्युरिस्टिक म्हणजे काय, कमी कमी रिजन मध्ये सर्च करतो आपण, कळलं. एक्सप्लेनेशन फॅसिलिटी म्हणजे काय आता आहे बघा. एक्सप्लेनेशन फॅसिलिटी, युजर्स मे नॉट ट्रस्ट द डिसिजन गिवन बाय द एक्सपर्ट सिस्टम. युजर्स काय करतील, जी एक्सपर्ट सिस्टीम जी डिसिजन देते त्यावरती ट्रस्ट नाही करणार. इट कॅन नॉट एक्सप्लेन इट रिझनिंग. जर का एखादा तुम्ही मूव खेळताय चेसमध्ये, जर का त्या एक्सपर्ट सिस्टीमने त्याच्या मागचं लॉजिकच नाही सांगितलं, रिझनच एक्सप्लेन नाही केलं, तर आपण का ट्रस्ट ठेवायचा त्या मूववरती, कळतंय का. मग काय याच्यासाठी सोल्युशन, प्रोव्हाइड एक्सप्लेनेशन मॉड्यूल्स दॅट्स अँसर. म्हणजे एक्सप्लेनेशन मॉड्यूल्स प्रोव्हाइड करायचे की हा डिसिजन का बरं घेतला गेलता, इथपर्यंत आपण ह्या कन्क्लुजन पर्यंत कसं काय आलोय, या सगळ्या गोष्टी आपल्याला एक्सप्लेन करणे, कळलं का. आता यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहे. यानंतर काय, ह्या नोट्स मी उद्यापर्यंत अपलोड करून देईन आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही बघू शकताय. सगळ्या नोट्स वगैरे अवेलेबल असतील, किंवा मग PYQ पेपर पण तुम्हाला पाहिजे असेल सगळे, तर मी ते टेलिग्राम चॅनलला इम्पॉर्टंट क्वेश्चन वगैरे तसं सगळं अपलोड करून देईन. नक्की व्हिजिट करा टेलिग्राम चॅनलला, मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईनच तुम्हाला. आणि अजून एक गोष्ट, आपण काय करणार आहे, पेपर समजा पेपर कधीपासून चालू होत आहे, 3 पासून ना, तर शायद 2 का 3 पासून असा काहीतरी शेड्यूल आला आपला. तर 3 पासून जर चालू होत असले तर आपण ना 1 तारखेला मीटअप घेणार आहे, ऑनलाईन मीटअप. म्हणजे एक ऑनलाईन मीटिंग घेऊ, त्यावरती तुम्ही पण जॉईन होऊ शकताय आणि मी पण दाखवन, म्हणजे की आपण एक टॉक घेऊया छोटंसं, कळलं. वाटलंच तर तुम्ही जर कमेंट केली तर आपण आधी पण शेड्यूल करू शकतोय. तुमच्या कमेंटनुसार तुम्हाला कधी आवडन आपण बोलूया, म्हणजे एका प्रकारचं डिस्कशन वगैरे ऑनलाईन. तर वाटलंच तर यूट्यूबवरती लाईव्ह घेऊया, किंवा मग असं आपण मीटची लिंकवरती पण घेऊ शकतोय. तुमच्यानुसार तुम्ही कमेंट करून सांगा, आपण तेव्हा घेऊया, चालेल. आता काय, कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट द स्टोचॅस्टिक्स गेम्स अँड पार्शियल ऑब्झर्वेबल गेम्स. कळलं, आपल्याला काय करायचं, स्टोचॅस्टिक गेम्स अँड पार्शियली ऑब्झर्वेबल गेम्स बघायचे. याच्यामध्ये काय, गेम्स वेअर आउटकम्स डिपेंड पार्शियली ऑन रॅन्डम इव्हेंट्स. कळलं, स्टोचॅस्टिक गेम्स म्हणजे काय, की असे गेम्स ज्यांचा आउटकम रॅन्डम इव्हेंट्सवरती बेस आहे अर्थ, कळलं. आणि पार्शियली ऑब्झर्वेबल गेम्स म्हणजे काय, गेम्स वेअर प्लेयर्स हॅव इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन अबाउट द गेम स्टेट. इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन राहते गेम स्टेटबद्दल, कळलं. आता स्टोचॅस्टिक गेम्स म्हणजे काय, लुडो कन्सिडर करा. लुडोमध्ये काय होतं की आपल्याला पुढचे आउटकम्स माहीत राहता का, नाही माहीत राहत ना. जो सध्याचा जो जण खेळतो तेवढा एकच आउटपुट माहीत राहतो, पुढं किती पडन, 1 पडता, 2 पडता, 3 पडता, म्हणजे प्रोबॅबिलिटी असते, प्रेझेन्स ऑफ प्रोबॅबिलिटी, कळलं. आणि तर प्रेझेन्स ऑफ हिडन ऑर अननोन इन्फॉर्मेशन पार्शियली ऑब्झर्वेबल गेम्समध्ये. डिसिजन्स कशावरती घेतो आपण, एका प्रोबॅबिलिटीवरती डिसिजन घेतो. आणि हे एक बिलीफ सिस्टम, म्हणजे एक एस्टिमेशन, एक अंदाजा लावला जातो, कळलं, पार्शियली ऑब्झर्वेबल गेम्समध्ये. त्यानंतर काय, याचं एक्झाम्पल लुडो आहे, याचं एक्झाम्पल पोकर बॅटलशिप. हे मी तर नाही खेळलेलो, पण जे लोक खेळलेले असतील पोकर बॅटलशिप त्यांना कळतील ही गेम, कळलं. प्लेयर युजली नोज द करंट स्टेट ऑफ द गेम. आता लुडोमध्ये आपल्याला तर करंट स्टेटच माहीत राहते, फक्त पुढचं माहीत नसतं. तसं इकडं प्लेयर कॅन नॉट फुल्ली ऑब्झर्व द करंट स्टेट. इथं प्लेयरला करंट स्टेट पण पूर्ण माहीत नसते, फक्त पार्शियलीच माहीत असते. म्हणून याचं आपण नाव पण काय दिलंय, पार्शियली ऑब्झर्वेबल गेम्स आणि स्टोचॅस्टिक्स गेम्स, कळलं इथपर्यंत. आता यानंतर आपल्याकडे काय, एक्सप्लेन इन डिटेल्स द कन्सेप्ट ऑफ बॅकट्रॅकिंग अँड कॉन्स्टंट प्रोपोगेशन टू सॉल्व्ह एन क्वीन्स प्रॉब्लेम. आता एन क्वीन्स बॅकट्रॅकिंगनी कसा सॉल्व्ह होतो आपण बघणार आहोत. द एन क्वीन्स प्रॉब्लेम इज अ कन्स्टंट सॅटिस्फॅक्शन प्रॉब्लेम, CSP बघितलं ना आपण, इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स वेअर n queens are placed on n into n chess board such that no two queens attack each other. म्हणजे काय करायचं आपल्याला, समजा एखादा चेस बोर्ड आहे, बरोबर, आपला चेस बोर्ड आहे,
त्यावरती तुम्हाला किती मोठ्या क्वीन प्लेस करायचा आहे. आता क्वीन कशा प्लेस करायच्या की एका क्वीनने दुसऱ्या क्वीनला मारलं नाही पाहिजे. म्हणजे कसं मी तुम्हाला सांगतो आता बघ. आता बघा मी हे चेस बोर्ड काढलं समजा छोटस. तुम्ही इथे एक क्वीन प्लेस केली बरोबर, इथे एक क्वीन प्लेस केली, तर ही क्वीन कुठं कुठं जाईन, इथं पण जाईन, इथं पण जाईन आणि हे डायगोनली पण जाईन असे. तर मग तुम्ही इथं दुसरी क्वीन नाही ठेवू शकत. मग तुम्हाला दुसरी क्वीन कुठं ठेवावं लागेल, ह्या जागेवरती ठेवावं लागेल जिथं पहिली क्वीन अटॅक नाही करू शकत. मग ही पण कोणती जागा घेईन, ही एक रो घेईन, ही एक रो घेईन आणि ही पण रो घेऊन टाका. मग तिसरी क्वीन तुम्ही कुठं ठेवशान, समजा तिसरी क्वीन ठेवायला तुम्हाला कुठं जागा आहे, आता इथं ठेवू शकताय. म्हणजे असं आपल्याला बॅक ट्रॅक करायला लागतं. कळलं, एका क्वीनने दुसऱ्या क्वीनला नाही मारलं पाहिजे, अशा जागेवरती आपल्याला क्वीन ठेवायचं आहे. कळलं का इथपर्यंत. मग आपण कुठं सेम रो मध्ये क्वीन नाही ठेवू शकत दोन, सेम कॉलम मध्ये पण दोन क्वीन नाही ठेवू शकत आणि सेम डायगोनलला पण दोन क्वीन नाही ठेवू शकत. कळलं. मग बॅक ट्रॅकिंग काय असतं, बॅक ट्रॅकिंग इज अ सर्च टेक्निक दॅट प्लेसेस वन बाय वन, एक एक क्वीन प्लेस करत चालतो आपण. आपल्याला कुठं जर का एरर आला किंवा मग दुसरी क्वीन अटॅक करत असली तर वापस मागच्या क्वीनकडे जायचं आणि तिथून वापस चालू करायचं. बॅक ट्रॅकिंग मी पहिले पण म्हटलोय तुम्हाला, काय करायचं, बॅक ट्रॅक करायचं, करेक्ट सोल्युशन घेऊन पुढे यायचं, बॅक ट्रॅक करायचं, करेक्ट सोल्युशन बघायचं, वापस पुढे यायचं. कळलं. जर का तुम्ही चुकून एखादी क्वीन अशा जागेवरती ठेवली ज्या जागेवरती दुसरी क्वीन अटॅक करतीये, तर मग तिथून वापस थोडंसं मागं जायचं, तिथून बघायचं की कुठं ठेवू शकतोय आपण, मग वापस समोर यायचं. कळलं का. प्लेस करायची, तुम्ही एखादी क्वीन ठेवली बरोबर, चेक करायचं. चेक करायचं काय की दुसरी क्वीन तुम्हाला मारती का नाही. जर मारत असन तर, मारत नसन तर प्रोसीड करायचं. जर का मारत असन तर बॅक ट्रॅक करायचं, वापस मागं जायचं. कळलं का. स्टार्ट फ्रॉम फर्स्ट रो, पहिल्या रो पाहून चालू करायचं. प्लेस क्वीन जिथं सेफ कॉलम आहे तिथं प्लेस करायची. नेक्स्ट रो कडे जायचं. जर का तिथं सेफ पोझिशन असन, सेफ पोझिशन नसन तर प्रिव्हियस क्वीन काढून टाकायची, नाहीतर मग नेक्स्ट कॉलमला ट्राय करायचं. कळलं का इथपर्यंत. आता यानंतर आपण काय बघणार आहे, यानंतर आपण बघणार आहे की क्वीन कसं ठेवायचं. बघा इनिशियली काय केलं, आपल्याकडे चेस बोर्ड खाली होता, मग मी पहिल्या जागेवरती क्वीन ठेवली. मग समोर गेलो इथं तर क्वीन नाही ठेवू शकत, ह्या लाईन मध्ये पण नाही, इथं पण नाही. मग मी क्वीन इथं ठेवली, कुठं, इथं ठेवली. पण जर का इथं क्वीन ठेवली बरोबर, इथं ठेवली तर चालतं बरोबर. मग तुम्ही वापस समोर गेल्यानंतर तिसरी क्वीन ठेवायला तुम्हाला जागाच नाही उरली. मग तुम्ही काय करणार, वापस माग आले, ही क्वीनला कुठं शिफ्ट केलं, ह्या साईडला शिफ्ट केलं आणि मग तुम्ही बाकीच्या क्वीन ठेवू शकताय. कळलं का. आता हे पण चुकीचंच आहे बरोबर, हे पण चुकीचं आहे. कारण बघा बरं, का चुकीचं आहे सांगा बरं. कारण ही क्वीन ह्या क्वीनला अटॅक करते बरोबर. शायद मी तर ना चुकीनं ही क्वीन इथं ठेवली आहे, तर हे चुकीचं, हे तुम्ही काढू नका. कारण की आपण काय करायचंय, असं डायग्राम काढायची इथं की एका पण क्वीनने दुसऱ्या क्वीनवरती अटॅक नाही केला पाहिजे बरोबर. तर ही चुकीचं काढलेलं आहे मी, सॉरी त्याबद्दल. आपण हे करेक्शन करून घ्या एवढं फक्त. कारण ह्या दोन्ही क्वीन एका लाईनमध्ये येत आहे, तर ह्या एकमेकांना अटॅक करतील. कळलं का. आता याचं अल्गोरिदम बघा. अल्गोरिदम काय, आता एन क्वीन मध्ये काय येतं, एन क्वीन रो, इफ रो इक्वल टू एन, रो जर का एनच्या इक्वल असेल तर सोल्युशन प्रिंट करायचं. आणि प्रत्येक कॉलमसाठी आपण बघणार आहे की आपली पोझिशन सेफ आहे का. सेफ जर का असेल तर क्वीन प्लेस करायची आणि रो एकने वाढून बघायचं, जर नसन तर क्वीन रिमूव्ह करून टाकायची. हे झालं अल्गोरिदम, तुम्ही एकदा बघू शकताय. अल्गोरिदम नंतर आपण काय बघणार आता, कन्स्ट्रेंट प्रोपोगेशन काय असतं. कन्स्ट्रेंट प्रोपोगेशन म्हणजे काय की रूल्स काय लागतात. मग कन्स्ट्रेंट प्रोपोगेशन रिड्युसेस द सर्च स्पेस बाय एलिमिनेटिंग, म्हणजे कन्स्ट्रेंट प्रोपोगेशन काय, सर्च स्पेसला कमी करतं. ज्या बाकीच्या जागा आहे पोझिशन, ज्या जागेवरती क्वीनचा काही संबंधच नाही, अशा पोझिशनला ते रिमूव्ह करून टाकलं आपल्या सर्च मधून. कळलं. कन्स्ट्रेंट्स इन एन क्वीन्स, आता काय, वेन क्वीन इज प्लेस
सम रोज बिकम ब्लॉक, काही रोज ब्लॉक होऊन जाता, काही कॉलम पण ब्लॉक होता आणि डायगोनल पण ब्लॉक होता, बरोबर. मग एक्झाम्पल काय, क्वीन आपण 1,2 वर ठेवली तर दुसरा कॉलम ब्लॉक होईल, डायगोनल्स पण ब्लॉक होईल आणि पहिली रो पण ब्लॉक होईल. हे काय राहतं 1,2 म्हणजे रो कॉमा कॉलम असतं, बरोबर. पहिली रो ब्लॉक होईल, दुसरा कॉलम ब्लॉक होईल आणि डायगोनल पण ब्लॉक होऊन जाईल. मग काय करायचं, बोथ सोल्युशन म्हणजे बॅकट्रॅकिंगनी पण बघायचं आणि कन्स्टंट प्रोपोगेशनना पण बघायचं. दोन्ही कंबाईन करून आपण काय करतो, सर्च स्पेस कमी करतो, इफिशियन्सी वाढते आणि एन क्वीनचा प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह होऊन जातो. कळलं. आता यानंतर आपण काय बघणार आहे, प्रॉब्लेम सॉल्विंग स्ट्रॅटेजीज काय. व्हॉट इज बॅक ट्रॅकिंग आपल्याला एक्सप्लेन करायचंय एन क्वीन्स प्रॉब्लेम सोबत. कळलं. इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अ प्रॉब्लेम इज सॉल्व बाय सर्चिंग थ्रू पॉसिबल स्टेट्स टू रीच द गोल स्टेट. गोल स्टेट पर्यंत जाण्यासाठी आता स्ट्रॅटेजीज हे तुम्ही इझिली वाचू शकताय बरं का, एकदम इझी आहे, बघून घ्या फक्त. प्रॉब्लेम सॉल्विंग स्ट्रॅटेजीज लिस्ट करायच्या, आपल्याला काही एक्सप्लेन नाही करायच्या. द मेजर प्रॉब्लेम सॉल्विंग स्ट्रॅटेजीज काय, जनरेट अँड टेस्ट, हिल क्लाइम्बिंग आहे, BFS DFS तर आपण बघितलेलं आहे, बरोबर, पहिलेच. म्हणजे आता नाही पण DSA वगैरे किंवा मग FDS वगैरे त्यामध्ये बघितलेलं आहे. नंतर प्रॉब्लेम रिडक्शन, A स्टार अल्गोरिदम पण होतं, बेस्ट फर्स्ट सर्च होतं, कन्स्ट्रेंट सॅटिस्फॅक्शन आपण आत्ता बघितलं, बॅक ट्रॅकिंग बघितली, मिनिमॅक्स बघितलं, अल्फा बीटा प्रूनिंग पण आपण बघितलेलं आहे. कळलं. यानंतर आपण काय बघणार आहे आता, सांगा बरं काय बघणार आपण आता, गेम थेरी. गेम थेरी काय असते, गेम थेरी तुम्ही वाचू शकताय, एकदम इझी आहे. इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स गेम थेरी इज यूज टू स्टडी डिसिजन मेकिंग इन कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंट्स वेअर मल्टिपल प्लेयर इंटरॅक्ट विथ इच अदर. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये ही गेम थेरी कशासाठी यूज होते, डिसिजन घेण्यासाठी यूज होते. कळलं. जेव्हा मल्टिपल प्लेयर खेळत असताना एखाद्या गेममध्ये तिथं डिसिजन घ्यायचा असेल तुम्हाला तर गेम थेरी ही यूज केली जाते. कळलं. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काय आता, इट इज वाईडली यूज इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इकॉनॉमिक्स, रोबोटिक्स, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग, गेम प्लेइंग सिस्टममध्ये पण ही यूज केली जाते. आता गेम थेरी काय, गेम थेरी इज अ मॅथमॅटिकल अँड स्ट्रॅटेजिक अप्रोच यूज टू अनालाइज सिच्युएशन्स वेअर द आउटकम डिपेंड्स ऑन ॲक्शन्स टेकन बाय 2 or more प्लेयर्स. कळलं. गेम थेरी काय, एक मॅथमॅटिकल अँड स्ट्रॅटेजिक अप्रोच आहे, कशासाठी, सिच्युएशनला अनालाइज करतं ते, की 2 प्लेयर काय ॲक्शन घेणार आहे वगैरे, त्या सगळ्या सिच्युएशनला ते अनालाइज करतं. इन AI गेम थेरी हेल्प्स इंटेलिजंट एजंट चूज द बेस्ट पॉसिबल ॲक्शन, म्हणजे बेस्ट पॉसिबल ॲक्शन जे की मॅक्सिमाइज करतं आपला प्रॉफिट किंवा गेन आणि मिनिमाइज करतं आपला लॉस. कळलं. आता कंपोनंट्स ऑफ गेम थेरी काय, प्लेयर्स असतील, रूल्स असतील, स्ट्रॅटेजीज असतील, प्ले ऑफ असतं आणि विनिंग ऑर लुझिंग कंडिशन. मी पहिले हे AIचं लेक्चर म्हणजे AIच्या नोट्स काढलेल्या होत्या एका युनिटच्या, त्यामुळे मग मी पहिले AIचं लेक्चर अपलोड करून देईन. यानंतर आपण पेपरनुसारच जाणार, जे पेपर पहिले म्हणजे DS BDSचं कम्प्लीट करूया. लवकरात लवकर मी सगळं कम्प्लीट करण्याचं ट्राय करणार आहे. कळलं. त्यामुळे सगळे चॅनल बघत राहा. चॅनलला जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असेल तर नक्की सांगा, काय मी इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे ते पण सांगा. कळलं. एक्झाम्पल्स काय, गेम थेरीचे चेस, टिकटॅक्टो, पोकर आणि चेकर. कळलं इथपर्यंत. आता यानंतर काय, एक डिफाईन constraint satisfaction problem, state the type of consistencies, solve the following crypt arithmetic problem, base plus ball equal to games. कळलं. आता हा क्वेश्चन आहे. मग CSP आपण बघितलंय, आता मी वापस एक्सप्लेन करणार. CSP तुम्ही एकदा वाचून घ्यायचे, CSP आपण बघितलंय भरपूर वेळा. टाइप्स ऑफ कन्सिस्टन्सीज काय, नोड कन्सिस्टन्सी म्हणजे असं व्हेरिएबल जे सॅटिस्फाय करतं युनरी कन्स्ट्रेंट्स. आपण युनरी बघितले होते, बायनरी बघितलं होतं आणि अजून एक बघितलं होतं, त्याचं नाव तर नाही आठवते, बट आपण तुम्ही एकदा नोट्समध्ये बघून घ्या. युनरी आणि बायनरी आपण हे 2 बघितले होते. एक मल्टिपलसाठी होतं. कळलं. एक मल्टिपल म्हणून होतं. आता काय नंतर आर्क कन्सिस्टन्सी.
आर्कमध्ये काय, फॉर एव्हरी व्हॅल्यू ऑफ वन व्हेरिएबल देर एक्झिस्ट अ व्हॅलिड व्हॅल्यू फॉर अनदर व्हेरिएबल. कळलं? आर्क कन्सिस्टन्सी म्हणजे काय, प्रत्येक व्हेरिएबलसाठी एक व्हॅलिड व्हॅल्यू एक्झिस्ट करते. देर एक्झिस्ट अ व्हॅलिड व्हॅल्यू फॉर अनदर व्हेरिएबल. कळलं? आता यानंतर काय, पाथ कन्सिस्टन्सी काय असते, के कन्सिस्टन्सी काय असते, क्रिप्ट अरिथमॅटिक. पाथ कन्सिस्टन्सी म्हणजे काय, कन्सिस्टन्सी इज मेंटेन अमंग 3 व्हेरिएबल्स. 3 व्हेरिएबलमध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन केली जाते. कळलं? त्यानंतर काय, कन्सिस्टन्सी अमंग के व्हेरिएबल सायमल्टेनियस. त्यानंतर क्रिप्ट अरिथमॅटिक प्रॉब्लेम म्हणजे काय, आपल्याला बेस प्लस बॉल्स गेम्सच्या इक्वल दाखवावं लागतं. मग कसं, इच लेटर हा युनिक डिजिट असं, म्हणजे कसं, इच लेटर हॅज अ डिफरंट डिजिट, लीडिंग डिजिट हा 0 नाही पाहिजे. आणि अरिथमॅटिक ॲडिशन म्हणजे बेस प्लस बॉलची गेम्सच्या बद्दल अरिथमॅटिक ऑपरेशन पण करेक्ट झालं पाहिजे. युजिंग आपण CSP टेक्निकच्या मदतीने काय करतो, अशा व्हॅल्यूज काढतो. B = 7, A = 4, S = 8, E = 3, L = 5. या व्हॅल्यूज आपण बेस बॉल गेम्सला प्रत्येक लेटरला एक व्हॅल्यू काढली. ती काय केली, बेसला देऊन बघितली. B ची व्हॅल्यू काय 7, A ची व्हॅल्यू काय 4, S ची व्हॅल्यू काय 8, E ची व्हॅल्यू काय 3. तसंच B ची व्हॅल्यू काय 7, A ची व्हॅल्यू काय 4, L ची व्हॅल्यू काय 5. मग गेम्स काय आलं 14, 9, 38. कळलं? मग आपण प्लस करून बघायचं, हे प्लस हे इक्वल टू हे येत आहे का. मग 7, 4, 8, 3 प्लस 7, 4, 5, 5 इक्वल टू 1, 4, 9, 3, 8. कळलं इथपर्यंत? देअरफॉर सगळे काही कन्स्ट्रेंट सॅटिस्फाय होता. सो क्रिप्ट अरिथमॅटिक प्रॉब्लेम हा सॉल्व्ह होतो. कळलं? आता लिमिटेशन्स ऑफ गेम सर्च, दिस इज द लास्ट क्वेश्चन्स वी आर टेकिंग राईट नाव, अँड आफ्टर दिस वी विल वाइंड अप अवर लेक्चर. कळलं इथपर्यंत? आपण हा लास्ट क्वेश्चन घेतोय आणि यानंतर आपण आपलं लेक्चर संपवणार. लार्ज सर्च स्पेस काय, गेम्स लाईक चेस हॅव मेनी पॉसिबल मूव्स, सो सर्चिंग ऑल स्टेट्स इज डिफिकल्ट. लार्ज सर्च स्पेस म्हणजे काय, गेम सर्च अल्गोरिदम मध्ये काय लिमिटेशन्स असतात. कळलं? आता गेम सर्च अल्गोरिदम आपण बघितलंय मागं, वापस एकदा तुम्ही तिथं जाऊन बघू शकता लेक्चरमध्ये. गेम सर्च अल्गोरिदम, हाय टाइम अँड मेमरी रिक्वायरमेंट काय, अल्गोरिदम सच ॲज मिनिमॅक्स टेक्स मोर टाइम घेतं, मोर मेमरी घेतं फॉर डीप सर्चेस. डिपेंडन्स ऑन ह्युरिस्टिक फंक्शन म्हणजे रॉंग ऑर पुअर इव्हॅल्युएशन फंक्शन्स कॅन लीड टू बॅड डिसिजन्स. कळलं इथपर्यंत? इथं आपलं लेक्चर संपलेलं आहे. आणि नक्की तुम्ही टेलिग्राम चॅनलच्या खाली लिंक दिलेली मी, ती तुम्ही ॲक्सेस करू शकता. आज युनिट 3 झाला. आपण DSBDA पण लवकरात लवकर कंप्लीट करणार आहे. नोट्सचा आनंद घ्या. नोट्स एकदम छान बनवल्या तुमच्यासाठी. आउट ऑफ मार्क्स नक्की पडतील जर का तुम्ही या नोट्स फॉलो केल्या तर. आणि आपण पेपर झाल्यानंतर पण वाटलं असतं एक सेशन घेऊया तुमच्यासाठी, जिथं तुम्ही सांगू शकताय की सगळं नोट्समधून चालतं. सगळे PYQ वगैरे कव्हर केलेले, मी 6 क्वेश्चन पेपर कव्हर केलेले. कळतं एक तुम्हाला, 6च्या 6 पूर्ण क्वेश्चन PYQ मध्ये तुम्हाला काहीच नाही सोडलं जाणार. आणि नक्की एक्झामसाठी ऑल द बेस्ट. नक्की तयारी करा. फक्त 10 दिवस राहिलेले. सो थँक्यू.